की गाडी वाहून जाऊ नये आणि ती पुढे जाऊन कुठेतरी अडकू नये, त्यामुळे ती दोरखंडाच्या साहाय्याने बांधून ठेवलेली आहे। आता जसं पाणी ओसरेल त्यानंतरच ती गाडी बाहेर काढता येईल। मला सांगशील, दरवर्षी आपण बघतो की अशी एखाद तरी गाडी पुराच्या पाण्यात अडकते, काही वेळेला तर ती वाहून गेलेली सुद्धा पाहिली आहे। या आधी सुद्धा याचं चित्रीकरण आपण केलेलं आहे आणि आपल्या प्रेक्षकांना दाखवलेलं आहे। लक्ष्मण, त्या अनुभवांविषयी काय सांगशील? सुवर्णा, खरं तर आपण अनेकदा या गोदा काठावरच्या पुराच्या पाण्यामध्ये वाहनं अडकल्याचं आपण बघितलेलं होतं। ज्या ठिकाणी आता आपल्याला ही गाडी अडकलेली दिसतीये, याच ठिकाणी गेल्या वर्षी देखील अशा स्वरूपानं 2 ते 4 वाहनं जी आहे ती अडकलेली होती आणि हे 2 ते 4 वाहनं अडकलेली वाहनं देखील त्यावेळेला त्याच पद्धतीनं जी आहे ती रेस्क्यू करण्यात आलेली होती। मात्र दरवर्षी अशा पद्धतीची समस्या निर्माण होती आणि याला कारण देखील महत्त्वाचं असं आहे की या परिसरामध्ये ज्यावेळेला पाण्याची पातळी वाढती त्यावेळेला मात्र या लोकांच्या ही गोष्ट लक्षात येत नाही, ही बाब लक्षात येत नाही। त्याचं कारण असं आहे की हे जे पुराचं पाणी सुवर्ण आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय, हे पुराचं पाणी जे आहे ते शहरात पडणाऱ्या पावसाचं आहे। जर गंगापूर धरणातनं अर्थात पाणलोट क्षेत्रातलं जर पाणी आलं किंवा गंगापूर धरणातनं क्युसेकच्या स्वरूपात ज्यावेळेला पाणी सोडलं जातं त्यावेळेला प्रशासनाला देखील अंदाज असतो की या होळकर पुलाखालनं किती हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जो आहे तो होणार आहे आणि त्यामुळे काय सूचना ज्या आहे त्या प्रशासनातल्या या परिसरातल्या नागरिकांना द्यायच्या आहे। त्यामुळे प्रशासनाला या सगळ्याची कल्पना नव्हती आणि त्यामुळे प्रशासनाकडनं सूचना देण्यात आलेली नव्हती। मात्र ही गाडी आता ज्या ठिकाणी अडकलेली आहे त्या ठिकाणून ही गाडी काढणं अशक्य आहे। यापूर्वी देखील याच ठिकाणी या चौकामध्ये अनेक गाड्या ज्या आहे त्या अडकलेल्या होत्या। आता आपण बघतोय प्रशासनाचे अधिकारी जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे। नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आता पुलावरील वाहनं जी आहे ती काढण्याच्या सूचना ज्या आहे त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं दिल्या जात आहे। हा संपूर्ण गोदावरीचा परिसर आहे। सुवर्णा, मी आपल्याला हा परिसर जर दाखवला तर समोर रामकुंड, लक्ष्मण कुंड आणि सीताकुंडाचा हा सगळा परिसर आहे आणि या परिसरामध्ये देखील पुराचं पाणी जे आहे ते वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय। ही जर दृश्य बघितलं, पाण्याचा वेग जर बघितला, त्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की किती मोठ्या प्रमाणात हा पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू आहे। समोर दिसणारा जो पूल आपल्याला दिसतोय त्याच्या बाजूला होळकर पूल आहे आणि हा इकडचा आणखी दुसरा पूल आहे। या दुसऱ्या पुलाला देखील पाणी लागलेलं आहे आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग, त्याची गती आपल्याला समजू शकते आणि यामुळे एक अंदाज आपल्याला येऊ शकतो की हे पाणी किती गतीने आहे, किती वेगाने आहे। आता जर आपण बघितलं तर प्रशासनातले अधिकारी जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे। नाशिक महानगरपालिकेची आपण ते नेमके काय सूचना देत आहेत ते देखील बघणार आहोत आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। नेमकं काय सूचना ज्या आहेत त्या आपल्याकडनं दिल्या जात आहेत? नागरिकांना आमची कळकळीची विनंती आहे की आपल्या पुलावरील गाड्या व पुलावर कोणी थांबू नये। ही जी गाडी अडकली तिला रेस्क्यू करण्यासाठी अग्निशमनला कळवलंय का? आता मी बघतो आता बरं, पुरात किती पाणी, आता किती विसर्ग सुरू काय अंदाज आहे? अजून ते सांगता नाही येणार। आपल्याला कुठल्या विभागाकडनं सूचना आहे? नाशिक महानगरपालिका पश्चिम विभागीय कार्यालय। आपण बघतोय हे नाशिक महानगरपालिकेच्या पश्चिम विभागाचे अधिकारी आता पोहोचलेले आहेत। त्यांना देखील किती विसर्ग पाण्याचा गोदावरी नदीच्या पाणी पात्रामध्ये आहे हे सांगता येत नाही, त्यांना देखील त्याची कल्पना नाही। मात्र झालेली गर्दी हटवण्यासाठी ते आता या ठिकाणी दाखल झालेलं आहे। पुन्हा एकदा सुवर्ण, आपण ज्या ठिकाणी ही गाडी अडकलेली आहे त्या ठिकाणी जाऊन बघणार आहोत। त्या गाडीला वाचवण्याचे आणखी काही प्रयत्न जे आहे ते केले जात आहे का? ही गाडी आपण दृश्यांमध्ये बघतोय, ती गाडी आहे त्याच परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी अडकलेली आहे आणि ही गर्दी जी आहे नागरिकांची ती वाढताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर ही गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे नागरिकांची आणि आता ही गाडी रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे। गाडीमध्ये या ज्या व्यक्तीची ही गाडी आहे ती गाडी जर आपण बघितली तर त्या गाडीमध्ये साहित्य नागरिकांचं ते देखील जैसे ते आहे अडकलेलं आहे आणि ही गाडीमध्ये अडकलेलं साहित्य सुद्धा निघू शकणार नाहीये आणि त्यामुळे आता ही गाडी काढणं, ती रेस्क्यू करणं एक चॅलेंजिंग, एक आव्हानात्मक आहे। पोलिसांकडनं वारंवार सूचना दिल्या जात आहे की पुलावर नागरिकांनी गर्दी करायची नाहीये। मात्र असं असताना देखील नागरिकांची गर्दी या परिसरामध्ये वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे बघ्यांची ती देखील झालेली आहे आणि त्यामुळे एक गर्दी जरी झाली असली तरी ही गाडी काढणं हे एक आव्हान आहे आणि ही गाडी कधीपर्यंत निघती हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्की लक्ष्मण, तुम्ही आपल्यासोबत आहातच। परत एकदा आपण आपल्या प्रेक्षकांना या दृश्यांच्या माध्यमातून बातमी सांगूया।
नाशिकच्या गोदा काठावरची ही दृश्य आहेत. तिथेच पार्किंगची व्यवस्था केली गेलेली आहे. अनेक गाड्या तिथे रोज पार्क असतात. पण आज इतका शहरात पाऊस पडलेला आहे नाशकामध्ये की हे पुराचं पाणी जे आहे ते सगळ्या बाजूंनी आत्ता गोदा काठ ओलांडून वाहतं आहे आणि त्यातच एक गाडी अडकलेली आहे पाण्यात. आता ती वाहून जाऊ नये म्हणून तिथल्याच काही स्थानिक मुलांनी ती दोरखंडानं बांधून ठेवलेली आहे. गाडी काही मागे खेचून काढणं अजिबात शक्य नाहीये, तशी तिथे जागा पण नाहीये. पण वाहून जाऊ नये यासाठी म्हणून तिथले स्थानिक खाली पाण्यात उतरले आणि दोरखंडाच्या सहाय्याने त्यांनी ही गाडी बांधून ठेवली आहे. दरवर्षी एखाद दुसरी अशी घटना घडतेच आणि मग मात्र तिथल्या स्थानिकांची तारांबळ उडते. इथे ती गाडी बांधून ठेवणं जास्त सोयीस्कर आहे, कारण पुढे जाऊन म्हणजे त्या गाडीचं नुकसान होईलच, ती गाडी तर जाईलच, मात्र ती वाहून गेली तर पुढे तिचं काय होईल आणि पुढे ती कुठल्या गोष्टींना अडथळा ठरेल हा सुद्धा एक प्रश्न आहे. आणि त्यामुळे ती इथे अशी बांधून ठेवली जाते. स्थानिक कायम पाण्यात उतरतात. त्याच स्थानिकांमधला एक मुलगा शंकर जो न्यूज 18 लोकमतवर लक्ष्मणशी एक्सक्लुझिव्हली बोलला. लक्ष्मण, तुम्ही याचं वार्तांकन करताच आहात, पण अगदी पहाटेपासून तुम्ही घराबाहेर आहात आणि नाशिकमधल्या वेगवेगळ्या भागात फिरताय, कारण प्रचंड पाऊस आहे नाशकामध्ये. काय आज दिसलं, जाणवलं, कुठे कुठे परिस्थिती आहे नाशकात पावसामुळे भयानक परिस्थिती? सुवर्ण, आज सकाळपासून नव्हे तर मध्यरात्रीपासून दुपारी 12 वाजेपासून नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. सकाळपासून आपण ह्या सगळ्याचं वृत्तांकन करतोय. सुरुवातीला आपण त्र्यंबकेश्वर शहरामध्ये ज्या वेळेला गेलो, त्र्यंबकेश्वर शहराच्या रस्त्यांवरती देखील गुडघाभर पाणी जे आहे ते वाहत असल्याचं आपण पाहिलं. आणि त्यानंतर नाशिक शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या परिसरामध्ये हे पाणी जे आहे ते तुंबल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मात्र शहरामध्ये ज्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय, जितक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, त्यामुळे शहरात पडणाऱ्या पावसाचं जे पाणी आहे ते थेट या गोदावरी नदी पात्राला येऊन मिळतं आणि त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये अचानक वाढ होत असते. आणि ज्यावेळेला ही अचानक वाढ होते त्यावेळेला मात्र नागरिकांना एक बाब लक्षात येत नाही की पाणी किती वाढणार आहे. ज्यावेळेला या नागरिकांनी सुवर्ण ही गाडी या परिसरामध्ये लावली, पार्किंगमध्ये लावली, साधारणतः 1-1.5 तासाच्या वेळासाठी तो या परिसरामध्ये आलेला होता आणि 1-1.5 तास गाडी पार्किंग केल्यानंतर सहजच पुढे असलेला जो भांडी बाजार आहे, नाशिकचा सराफ बाजार आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी छोटे रस्ते आहे आणि त्यामुळे नागरिक सहजरित्या शहराच्या वेगवेगळ्या भागातून येणारा नागरिक असेल किंवा पर्यटक असेल, तो गंगेवर असलेल्या पे एंड पार्कमध्ये आपली वाहनं लावतो आणि पे एंड पार्कमध्ये आपली वाहनं लावल्यानंतर तो त्या ठिकाणाहून पायी जाऊन आपल्याला जे खरेदी करायची आहे, आपल्याला ज्या काही गोष्टी विकत घ्यायच्या आहेत त्या घेऊन तो परतत असतो आणि त्यासाठी 1-1.5 तासासाठी ती गाडी जी आहे तो या पे एंड पार्कमध्ये लावून जातो. मात्र आज घडलं असं आहे की ज्यावेळेला ही गाडी या पर्यटकांनी या परिसरामध्ये लावली, पार्क केली, त्यावेळेला तो या दुकानाच्या परिसरामधून तिकडे गेला, त्यावेळेला मात्र त्याला एक अंदाज आलेला नव्हता की पाऊस पडतोय आणि इतका पाऊस पडत असल्यामुळे पुराच्या पाण्यामध्ये वाढ होईल आणि आपली गाडी अडकेल याचा अंदाज त्यालाही आलेला नव्हता. आणि म्हणून तो या परिसरामध्ये अडकून पडला, त्याची गाडी अडकून पडली. जेव्हा तो इथे पोहोचला तेव्हा मात्र त्याची गोष्ट लक्षात आली की ही गाडी आता निघू शकणार नाही, काढता येणार नाहीये आणि म्हणून त्याने त्या गाडीला सोडून त्या गाडीमध्ये त्याचे कुणी ओळखीचे जे लोक होते त्यांच्याकडे मदत मागितली आणि त्यांच्या ओळखीच्या लोकांच्या मदतीने ही गाडी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरुवातीला झाले. मात्र पाण्याची पातळी जितक्या झपाट्याने वाढत गेली की ही गाडी बाहेर काढता आली नाही, काढणं शक्य झालं नाही आणि त्यामुळे पुराच्या पाण्यामध्ये ही गाडी पूर्णतः फसली. आता देखील सुवर्ण, आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर गाडीच्या आतमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे. जर ही गाडीची दृश्य जर क्लोज करून जर आपण बघितली, आपले व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुल आपल्याला ही दृश्य दाखवताय आणि जर गाडीच्या आतमध्ये दृश्य बघितली तर पाण्याच्या आतमध्ये ठेवलेलं ज्या बॉटल आहे त्या गाडीमध्ये तरंगताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे गाडीच्या आतमध्ये देखील पूर्णतः पाणी शिरलेलं आहे, गाडीच्या आतमध्ये देखील पूर्णतः पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे गाडीचं वजन देखील वाढलेलं आहे. त्यामुळे ही गाडी आता बाहेर काढणं, बाहेर निघणं अशक्य आहे आणि म्हणून ही गाडी फक्त केवळ दोरीच्या साह्यानं अडकून ठेवणं आणि त्यानंतर तिला जेव्हा हे पाणी कमी होईल, हा पूर जेव्हा ओसरेल, थोड्या बहुत प्रमाणात हे पाणी कमी होईल, तेव्हाच ही गाडी जी आहे ती पुराच्या पाण्यातून काढता येऊ शकते. आणि म्हणून प्रशासन या सगळ्यामध्ये पुढे काही मदत करून ती गाडी रेस्क्यू करतं का हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे. नक्की लक्ष्मण, धन्यवाद. आपण सविस्तर माहिती देताय या सगळ्या संदर्भातली. ही गाडी काढता येणार नाहीये, प्रचंड नुकसान गाडीचं झालेलं असणार आहे, फक्त गाडी वाहून गेली नाही इतकाच काय तो दिलासा.